सर्वांसाठी उत्सुकतेचा विषय असतो की जर समजा एमबीबीएस ला ऍडमिशन करायची, कमी नीट स्कोअर आहे तर डोनेशन नेमकं किती लागतं. म्हणजे बरेच पालक असे असतात की ज्यांना समजा डोनेशन देऊन ऍडमिशन करण्याची इच्छा सुद्धा नसते किंवा तेवढी तयारी सुद्धा नसते, तरी सुद्धा एक उत्सुकता असते की सर डोनेशन किती लागेल नेमकं एमबीबीएस जर करायचं असेल तर, आणि असं कोणतं कॉलेज आहे का की जे डोनेशन घेणार नाही. तर हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करतोय, कारण आता सध्या जो ट्रेंड आहे एमबीबीएसचा, सर एमबीबीएसच करायचं, तर हा खूप जास्त वाढलेला आहे. बीएमएस सुद्धा आहे आणि एमबीबीएस सुद्धा आहे. आता आपण आजूबाजूला सुद्धा सहज ऐकतो की यांच्या मुलानं ऍडमिशन केली, आपल्या मित्राच्या मुलानं केली किंवा नातेवाईकाच्या मुलानं केली, तर त्यांनी एवढं डोनेशन दिलं. तर खरोखर डोनेशन हा प्रकार आहे का आणि तो नियमानुसार घेता येतो का कॉलेजवाल्यांना, तर हा सुद्धा एक महत्वाचा विषय की जो आपण या व्हिडिओमध्ये चर्चेला घेतोय. तर त्यामुळं तुम्ही जर नवीन असाल नक्की जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करा, कारण येणारे पुढचे जे अपडेट्स आहेत काउन्सिलिंग संबंधीचे तर ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा, जर समजा आपण एमबीबीएसचा विचार केला, आपल्याला एमबीबीएस कॉलेजमध्ये ऍडमिशन करायची असेल किंवा नसेल, पण डोनेशन नेमकं किती लागतं तर याचा जर आपण विचार केला तर आपण सुरुवातीला तर डोनेशन पेक्षा हे डोनेशन नियमानुसार घेता येतं का कॉलेजला, तर ते अगोदर बघणार आहोत. तर त्यासाठी आपण महाराष्ट्रामधील कोणतेही कॉलेज जर का सिलेक्ट केलं तर नेमकं फी स्ट्रक्चर नेमकं कसं घेतात कॉलेजवाले, तर याचा अभ्यास आपला असला पाहिजे की फी स्ट्रक्चर नेमकं कसं लागतं. आणि त्यासाठीच आपण एक उदाहरणासाठी फक्त एसीपीएम धुळ्याचं कॉलेज सुरुवातीला स्क्रीनवर घेऊया. ओके, आणि या कॉलेजचं जे फी स्ट्रक्चर आहे 2023-24, तर या वर्षीचं हे फी स्ट्रक्चर आपण बघूया. बघा, कॉलेजचं नाव आहे एसीपीएम मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, आणि या पीडीएफचं जे टायटल आहे तर ते आहे एमबीबीएस फी स्ट्रक्चर, आणि जे अकॅडमिक इयर आहे तर ते आहे 2023-24. आणि यामध्ये सुरुवातीला ज्या टेबलमध्ये तुम्हाला जे समजा रकाने दिलेले दिसतात, तर सुरुवातीला आहे कॅटेगरी ऑब्लिक कोटा. तर हा काय प्रकार, तर बघा ज्यावेळेस एमबीबीएस चे ऍडमिशन होते तर त्यावेळेस तिथं आपण कॅटेगरीनुसार ऍडमिशन होते. एक तर ओपन मध्ये होईल, ओबीसी मध्ये होईल, व्हीजे एनटी एससी एसटी मध्ये होईल. ओके, कॅटेगरीमध्ये होते. आता दुसरा प्रकार कोटा, तर दोन प्रकारचे कोटा असतात. एक असतो स्टेट कोटा की जो मेरिट लिस्ट नुसार हाय मेरिट जाते, आणि दुसरा असतो मॅनेजमेंट कोटा, एनआरआय कोटा ज्याला आपण म्हणतो, आयक्यू कोटा म्हणतो, तर त्याचं मेरिट थोडं कमी येतं. तर हे कोटा नेमका काय प्रकार आहे, किती फी लागते, तर ते सुद्धा बघूया. आता यानंतर पुढे आहे ट्युशन फी ऑब्लिक डेव्हलपमेंट फी, आणि समोर फीचे वेगवेगळे प्रकार आहे, जसं की समजा हॉस्टेल फी, मेस फी, जिमखाना फी, लायब्ररी डिपॉझिट, लॅबोरेटरी डिपॉझिट, कॉशन मनी, हॉस्टेल डिपॉझिट, युनिव्हर्सिटी फी आणि टोटल. तर हे सगळं या पीडीएफ मध्ये एसीपीएमच्या जसं आहे तसं बाकीच्या कॉलेजचं सुद्धा असतं, पण आपण उदाहरणासाठी फक्त एसीपीएम धुळ्याचं कॉलेज स्क्रीनवर घेतोय. आता बघा, सुरुवातीला फ्रिक्वेन्सी आहे पर इयरची, थोडक्यात ही फीस तुम्हाला पर इयर पे करावी लागेल. पहिली कॅटेगरी आहे ओपन, आणि ओपनची फी दिलेली आहे 8,28,000 सुरुवातीला, म्हणजे ज्यावेळेस तुमचा नंबर लागेल मेरिट लिस्ट मधून तर त्यावेळेस तुम्हाला डीडी काढायचा 8,28,000चा, की ज्यामध्ये इन्क्लूड असेल ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी. बाकी कोणती फी 8,28,000 येणार नाही, आणि ही सुद्धा मेरिट लिस्ट नुसार येणारी. म्हणजे थोडक्यात तुमचा स्कोअर जर का 525च्या जर वर असेल ओपन साठी, तरच तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतं मागच्या वर्षीच्या आपल्या कट ऑफ नुसार. आता जर तुम्ही ओबीसी मध्ये आहात तर 4,58,357 एका वर्षाची फी. ईबीसी मध्ये आहात 4,14,000. नंतर एसबीसी एनटी व्हीजे मध्ये आहात तर 88,714 रुपये वर्षाची, आणि एससी एसटी साठी ट्युशन फी डेव्हलपमेंट फी माफ आहे. आणि या खाली अतिशय महत्वाचा रकाना 15% एनआरआय ऑब्लिक अगेन्स्ट एनआरआय कोटा. तर यामध्ये एक नोट मध्ये खूप महत्वाचं वाक्य रेड कलर मध्ये हायलाइट केलेलं आहे. बघा, नोट द ट्युशन फी आर अप्रूव्ड बाय FRA, म्हणजे फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटीनं ही परवानगी दिलेली आहे, अप्रूव्ड केलेली यांची ट्युशन फी की नेमकी किती घ्यायची, आणि समोर दिलेली आहे मीटिंगची डेट 10 जानेवारी 2024. थोडक्यात या पीडीएफ मध्ये या कॉलेजवाल्यांनी जे पण फी स्ट्रक्चर टाकलेलं आहे तर हे सगळं फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटीनं अप्रूव्ड केलेलं आहे, आणि हेच त्यांनी त्यामध्ये दिलेलं आहे. आता थोडक्यात तुम्हाला जर ओपन मध्ये आहात 8,28,000 एका वर्षाचे भरायचे, चांगला स्कोअर आहे, पण डोनेशनचं नेमकं काय, कारण व्हिडिओचा महत्वाचा विषय काय आपला की सर आम्हाला डोनेशन एमबीबीएस करायचं, महाराष्ट्रामध्ये डोनेशन किती लागल, किंवा असं एखादं कॉलेज की ज्याला डोनेशन द्यायचं काम नाही, तर हे महत्वाचं आहे. तर बघा, 8,28,000 ओपनची फीज आहे,
जर तुम्ही समजा एसीपीएम मध्ये ऍडमिशन तुम्हाला मॅनेजमेंटची ऍडमिशन करायची, तर या कॉलेजवाल्यांना FRA न त्या मीटिंगचं अप्रुव्हल दिलेलं आहे की 15% जी फीज आहे तर ती स्क्रीनवर तुम्हाला दिसते 41,40,000 एवढी फीस तुम्ही एका वर्षाची कॅन्डिडेट कडनं घेऊ शकता. आता जर का 41,40,000 फीस आपल्याला वर्षाची पे करायची, 4.5 वर्षाचा कोर्स म्हणजे आपण 4.5 वर्ष फीस पे करणार आहे, तर हे जे बजेट आहे 41,40,000 याला 4.5 न जर का आपण गुणलं म्हणजे 4.5 वर्ष फी पे करायची, मग आता याला 4.5 न मल्टिप्लाय करा, तुमचं फी स्ट्रक्चर हे 1,80,00,000 वर जाऊन राहिलं. एवढं बजेट तुमचं फक्त ट्युशन फीचं डेव्हलपमेंट फीचं आहे. कोणत्या कॉलेजमध्ये? तर एसीपीएम धुळ्याच्या कॉलेजमध्ये. आणि हे सुद्धा FRA न अप्रूव्ह केलेलं आहे, लक्षात घ्या. आता प्रश्न येतो की जर समजा आपल्याला एवढं फी स्ट्रक्चर या कॉलेजला द्यायचं मॅनेजमेंटच्या ऍडमिशनसाठी, तर यामध्ये काही कमी होऊ शकतं का? तर नक्कीच कमी होतात पैसे. फक्त तुम्हाला काय करावं लागतं, कारण एवढे पैसे महाराष्ट्रामध्ये यानुसार कोणी देत नाही. आणि कॉलेजवाले जे करतात डील, तर ती नेमकी कशी करतात? तर तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला जेव्हा समजा आफ्टर नीट रिझल्ट स्कोअर कार्ड तुमच्या हाती येईल, तर तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करायची, प्रायव्हेट कॉलेजमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेजला मॅनेजमेंट कोटा नसतो, डोनेशन द्यायचं काम नाही. आणि यांना सुद्धा आपण डोनेशन घेतात असं म्हणू शकत नाही, कारण FRAचं अप्रुव्हल आहे, मीटिंगची डेट सुद्धा दिलेली आहे, त्यामुळे डोनेशन हा शब्दच नाही, अप्रुव्हल आहे. आता जर समजा तुम्हाला एसीपीएम ला ऍडमिशन करायची, कॉलेजमध्ये जायचं, त्यांच्यासोबत डील करायची की सर तुमचे 1,86,00,000 का काय रुपये होतात. आता याला जर का समजा तुम्ही कमी करत असाल तर आम्ही ऍडमिशन घेतो. कॉलेजवाले काय करतात की तुम्ही एक रकमी एवढी रक्कम द्या, बाकी तुम्ही पर इयर द्या ओपनची फीस, तर यावरती डील फायनल होते. पण तुमचं जे बजेट आहे तर ते 1 कोटीच्या वरच जातं. म्हणजे महाराष्ट्रामधलं कुठलंही कॉलेज असं नाही की जे तुम्हाला 1 कोटीच्या आतमध्ये बजेट देईल. सरळ सरळ एक एक्झाम्पल घ्या, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फीस स्ट्रक्चर असणारं कॉलेज घेऊया आपण, की जे आहे जळगावचं कॉलेज, डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव. बघा आता जळगावच्या कॉलेजची जी फीज आहे तर ती ओपनची फीज आहे, ट्युशन फी 6,36,363. हे सुद्धा FRAचं अप्रूव्ड सगळं फी स्ट्रक्चर आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट फी आहे 63,637, एकत्रित बनतात 7 लाख रुपये. आता याला जर का तुम्ही 5 न मल्टिप्लाय केलं, जसं समजा आपण एसीपीएमचं केलं 41,40,000 झाले होते, तसं 7-5 35 लाख होतात एका वर्षाचे. 4.5 न मल्टिप्लाय करा, बघा किती रक्कम होते, 1 CRच्या वर जाते. पण तुम्ही जर का कॉलेजमध्ये जाऊन डील केली तर ही रक्कम थोडी कॉलेजवाले कमी करतात. पण यासाठी तुम्हाला अगोदर जी रक्कम द्यावी लागते सुरुवातीला, तर ती खूप मोठी असू शकते, की ज्याला आपण आपल्या साध्या भाषेत काय म्हणतो की आम्ही डोनेशन दिलं. मुळात हे सगळं FRA न अप्रूव्ड केलेलं फी स्ट्रक्चर असतं. डोनेशन दिलं हा आपला एक साधा शब्द आपण म्हणतो की आम्ही डोनेशन एवढं दिलं आणि MBBS ला ऍडमिशन घेतली, तर हे तर झाला आपला विषय. पण आता बरेच पालक असे असतात की सर विदाऊट डोनेशन कुठे ऍडमिशन होईल का? तर बघा, विदाऊट डोनेशन महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर का ऍडमिशन करायची असेल कमी नीट स्कोअरवर, थोडक्यात 200च्या आतमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये विदाऊट डोनेशन ऍडमिशन होते. तर याला थोडं विसरून जा. विदाऊट डोनेशन म्हणजे काय, तर तुम्हाला याच पद्धतीने जावं लागेल. FRAचं जे अप्रुव्हल आहे कॉलेजला फी स्ट्रक्चरचं, तर त्यानुसार तर तुम्हाला फी कॉलेजला द्यावीच लागेल. डोनेशन हा प्रकार तुम्ही मनातनं काढून टाका, पण तुम्हाला एवढी फी लागणारच आहे. थोडक्यात तुमचं बजेट 1 CRच्या वर असायलाच पाहिजे जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन करायची असेल कमी नीट स्कोअरवर. तर आता राहिला प्रश्न, तुम्ही जर समजा आउट ऑफ स्टेट जायला तयार असाल, तर बरेच स्टेट असे आहेत की ज्यामध्ये तुम्हाला डोनेशन द्यायचं काम पडत नाही, फक्त फीजवर ऍडमिशन होतात. पण यामध्ये सुद्धा गरजेचं असतं की आपण काउन्सिलिंगची पद्धत जी आहे तर त्या पद्धतीने गेलो पाहिजे. जसं की समजा आपल्याला कर्नाटकमध्ये ऍडमिशन करायची, UP मध्ये करायची का तेलंगणामध्ये करायची, मग आपण काय करतो की कोणताही एखादा जो एजंट आपण ज्याला म्हणूया तर तो धरतो आणि त्यांच्याकडे जातो आणि त्यांना काहीतरी पैसे रक्कम कबूल करतो, कॉलेजमध्ये रक्कम कबूल करतो, टोकन देतो आणि नंतर मग लक्षात येतं की आपल्याला हे कॉलेज मिळालंच नाही. मग अशा वेळेस बरेच लोक की जे या प्रक्रियेमध्ये थोडक्यात ट्रॅप होतात. तर असं आपल्यासोबत व्हायला नको. काउन्सिलिंग प्रक्रिया पूर्ण समजून घ्यायची त्या स्टेटची की नेमकं कोणत्या पद्धतीने तुमची ऍडमिशन होणार आहे आणि नंतरच मग पुढचा डिसिजन घ्यायचा. थोडक्यात डायरेक्ट ऍडमिशन जर तुम्ही करत असाल तर थोडं सावध होऊन सगळ्या प्रक्रिया करा. ऍडमिशन कशी होणार आहे तर ते अगोदर त्यांच्याकडनं समजावून घ्या की आमची ऍडमिशन नेमकी कशी होणार. कॉलेजच्या हातामध्ये ऍडमिशन करणं आहे का, खरोखर या प्रक्रियेमध्ये हे कॉलेजवाले आपल्याला पूर्ण 100% सहकार्य करणार आहेत का, जो आपण व्यक्ती निवडलेला आहे तिसरा,
तर तो व्यक्ती त्या कॉलेज सोबत काही त्यांचा कॉन्टॅक्ट आहे का, तर हे सुद्धा महत्वाचं आहे. कॉलेजमध्ये जर आपल्याला ऍडमिशन करायची असेल तर सर्वात सोपा मार्ग असतो की त्या स्टेटचं काउन्सिलिंग करायचं आणि काउन्सिलिंग मधून जे कॉलेज अलॉट होईल तर त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करायची. जसं आता समजा तुम्हाला कमी स्कोअर आहे तर तुम्ही डीम्डचा पर्याय निवडू शकता, कारण डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा कमी स्कोअरला अलॉटमेंट होतात आणि तुमचं बजेट हे 1 CR पर्यंत जातं, 1 कोटीपर्यंत जातं. एवढं लक्षात ठेवायचं. फक्त डीम्ड कॉलेजमध्ये तुम्हाला पर इयर फी द्यायची असते. जसं की समजा महाराष्ट्रामध्ये जर का तुम्ही एखादं प्रायव्हेट कॉलेज निवडलं तर तुम्हाला एक रकमी खूप मोठी अमाऊंट अगोदर द्यावी लागते, नंतर मग पर इयर द्यावी लागते. तर यापासून जर तुम्हाला थोडं वाचायचं असेल तर तुम्ही डीम्ड हा पर्याय निवडा आणि डीम्ड कॉलेजचं काउन्सिलिंग करा. आमच्या काउन्सिलिंग प्रक्रियेला सगळ्यात सध्या सुरुवात केलेली आम्ही. काउन्सिलिंग करायची असेल तर नक्कीच जिजाऊ अकॅडमीला जॉईन करू शकता. नसेल समजा सध्या करायचं आफ्टर नीट रिझल्ट, जर समजा आमच्याकडे वॅकन्सीज असतील म्हणजे आमचे रजिस्ट्रेशन जर का कंप्लीट झालेले नसतील तर त्यावेळेस आम्ही तुमचा कॉल घेऊन तुम्हाला सगळं गाईड करू शकतो. आता जर समजा तुम्ही आतापर्यंत जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे पुढचे इन्फॉर्मेटिव्ह जे व्हिडिओज आहेत तर हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.